सह्याद्री, पुण्यश्लोक राजा शिवछत्रपतींच्या जीवाचा सखा सह्याद्री. महाराजांनी मोठ्या प्रेमानं सह्याद्रीला न्याहाळलं आणि जागोजागी बेलाग कड्या कपारींवर तटाबुर्जांची अंगडी टोपडी चढवली आणि राजे गडपती झाले. अशा अनेक गडांपैकीच शिवराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला विशालगड हा साक्षी आहे बाजीप्रभूंच्या असीम शौर्याचा आणि त्यांच्या बलिदानाचा. गडावर मलिक रेहान बाबांचा दर्गा असून त्याच्या पायथ्याशी खोकलाबाई देवीचं मंदिर आहे. लोक देवीला नमस्कार करूनच गडावर जावयास निघतात. अनेक वळण पार करून आणि असंख्य पायऱ्या चढून लोक गडावर पोहोचतात. दर्ग्याच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना थाटलेली दुकानं पाहून एक छोटीशी बाजारपेठ वसल्याचं जाणवतं. मी काहीतरी उद्योग काढला होता. ते उद्योग मला वेश म्हणून छान काढला होता. त्याच्यापासून मला वेश आलं. मला आईवडिलांनी 1500 बाहेर काढलं घरातनं. मग ते वेश आलं धंद्यात मला. मी धंद्यात ते वेश मिळवून 12 एकर रान खरेदी केलं तिथं. त्याच्यापासून मी देवा श्रद्धा ठेवली. मी 30 वर्ष महिन्याला आंब्यावरून चालत येतो. आता गाड्या झाल्या, मी आंब्यावरून चालत येतो. उगाच एवढी होती पायवाट, निस्ती पायवाट. या माणूस जायला नाही याला अशी वाट होती. तेव्हापासून आम्ही या वाटेवर येतो आणि बाबाची आम्ही सेवा करून आम्ही 5 भाकरी मिळवून काहीच होतो. दर्ग्याचे मुजावर म्हणजेच पुजारी भाविकांनी आणलेली फुलं मलिक रेहान बाबांच्या मजारवर वाहतात. बाबांच्या मजारवरील मोरपिसांच्या मोरचलचा स्पर्श भक्तगणांना बाबांचा वरदहस्त वाटतो. पुजारी बाबांचा प्रसादही भाविकांना देतात. भक्तगण मोठ्या अदबीनं बाबांचा प्रसाद स्वीकारताना दिसतात. मी ते विशालगडला त्यांच्या दर्शनासाठी आलो आहे आणि खरोखरच इथे येऊन बघतोय तर सर्व जातीपंथांची लोक, गोरगरीब सर्व एकत्र इकडे येतात दर्शनाला. आणि इथं आपल्या मनातली जे काय मुराद असेल ते आपण इथं मांडली तर पुरी होते. आणि खरोखर इकडे आल्यावर मला समाधान वाटलं. बाबांच्या दर्ग्यात जात धर्म यांची बंधनं झुगारून भक्तगण बाबांच्या दर्शनाला येतात. त्याबद्दल विशालगडावरील एक मुस्लिम रहिवासी स्वतःची अनुभूती अशी व्यक्त करतात. आम्ही हिंदू मुसलमान सर्व मिळून या देवाचं जे काय कार्य वगैरे असेल उत्सव, त्यावेळी आम्ही हिंदू मुसलमान मिळून हे सर्व आम्ही उत्सव करत असतो. आणि ज्यावेळी राम मंदिरची बी उत्सव असते त्यावेळी आम्ही सर्व मुसलमान व हिंदू मिळून आम्ही ते कार्यक्रम करत असतो. त्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी एकोपणे राहत असतो. मलिक रेहान दर्गा प्रवेशद्वाराच्या उजवीकडं शिवकालीन राममंदिर आहे. राम मंदिराचा उत्सव आणि दर्ग्याचा उरूस इथले हिंदू मुस्लिम एकत्रित साजरे करतात. विशेष म्हणजे इथले मुस्लिम बांधव हे राम मंदिराच्या आरतीत सहभागी होतात.
सांगली, पुणा, सातारा, कराड बरेच लय लांबून लोक येतात आणि ते इथं नवस फेडण्यासाठी येतात. आणि त्यांचा नवस जे आहेत का नाही, कोण म्हणतो आहे मला मुलगा होऊन दे तर मी या ठिकाणी बकरा कापीन किंवा गलेब चढवीन, कोण म्हणतो आहे माझं लग्न होऊन दे, कोण म्हणतो आहे माझ्या घराचं काम आहे घराचं काम होऊन दे, कोण म्हणतो आहे माझं कर्ज पाणी सगळं पेटवून दे. तर हे जे काय असे लोक येतात आणि आपले नवस हे ह्या ठिकाणी बोलतात आणि त्यांचा नवस बाबाच्या आशीर्वादानं पूर्ण होतो आणि ते लोक येऊन ह्या ठिकाणी नवस फेडतात. हिंदू, मुस्लिम सर्व जातीचे लोक या ठिकाणी येतात आणि सर्वांचे नवस पूर्ण होतात. मलिक रेहान दर्ग्याचा भक्त परिवार सर्वत्र विखुरलेला दिसतो. तरीही ते बाबांच्या दर्शनासाठी आवर्जून इथे येतात. सुफी परंपरेतील सय्यद उमर शाह देखील या सर्वसमावेशक परंपरेविषयी आपले विचार व्यक्त करत आहेत. आम्ही सर्व एक आहोत, देवाजवळ सर्व एक, देवांचे सर्व पुत्र एक. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सर्व आज जे इथे येतात दर्गावर, ह्या इथे प्रत्येक जातीचे जमातीचे लोक इथे येतात आणि दोघं आपसात मिळून इथे अर्ज करतात. आपली आपली मुरादे इथे लोक मागतात आणि त्यांची मुरादे पुरी होतात. विशाल गडावरून आता लोक खाली उतरताना आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव उमटलेले दिसत आहेत. सागर किनारा लाभलेला, उंच डोंगर आणि दऱ्याखोऱ्यांचा, हिरव्या वनराईनं नटलेला कोकणचा भूप्रदेश निसर्गाचं अतिरम्य लेणं वाटतं. ही भूमी परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झाली आहे. परशुरामाचं मंदिर, पादुका, परशुराम घाटातील ही वैशिष्ट्य नदी यांच्या दर्शनानं लोकांची हृदय उचंबळून येतात. कुडाळ नगरीतील श्रीदेव कुडाळेश्वराचं हे मंदिर म्हणजेच समस्त कुडाळवासियांचं ग्रामदैवत. पंचधातूंनी मढवलेली कुडाळेश्वराची भव्य मूर्ती पाहून भाविकांच्या मनात मांगल्याचे भाव उमटतात. मूर्तीच्या दर्शनानंतर भक्तगण डावीकडील शंकराची पिंडी आणि नंदीचं दर्शन घेतात. आपल्या ग्रामदैवताच्या दर्शनाकरता कुडाळकर इथं भक्तिभावानं येतात. देवस्थान संबंधी कोणतंही कार्य असेल तरी कुडाळेश्वर मंदिरातून केळबाई मंदिर, पाठेश्वर मंदिर, समादेवी मंदिर, भैरव मंदिर, लक्ष्मी मंदिर आणि बाबाचांद दर्गा ह्या सर्व देवस्थानांना इथे पान ठेवावं लागतं किंवा त्यांची आठवण करावी लागते. तेवढीच हे कार्य सुरू होतं. तसंच इतरही देवस्थानांमध्ये जर कार्य असेल तर सर्व देवस्थानं म्हणजे बाबाचांद दर्गा आहे, पाटेश्वर मंदिर आहे, केळबाई मंदिर आहे, भैरव मंदिर आहे, लक्ष्मी मंदिर आहे, ही सर्व पंचायतना जी आहेत त्यांना कुडाळ शहरासाठी पानविडा ठेवून नंतरच कार्य सुरू केलं. आणि हे जे देवस्थान आहे हे सर्व धर्मसमभाव आहेत. इथे ख्रिश्चन, मुसलमान सर्व न चुकता सोमवारी दर्शनाला येऊन जातात. ही इथली या देवस्थानची ख्याती आहे. कुडाळ गावात 5 देवस्थानांचं पंचायतन आहे. या 5ही देवस्थानांना पानविडा वाहून कोणत्याही कार्याचा शुभारंभ करावा असा संकेत कुडाळवासियात आहे. कुडाळ देवस्थानांच्या पंचायतनामध्ये हजरत चांदशाह वली दर्ग्याचाही समावेश होतो. इथं भाविक मोठ्या संख्येनं दर्ग्याच्या दर्शनाला येतात. मुस्लिम भाविक आपल्या परंपरेनुसार फातेहा पठण करून दुआ मागतात, तर हिंदू भाविक आपल्या रीतिरिवाजानुसार दर्ग्याला भजतात. मी सदर या चांदशाह भावाचा
मुळापासून आमचे पूर्वज इथे सेवक आहेत आणि मी पण त्या सेवकामध्ये मोडतो. इथे मी चैतन्य पाहिलं तर इथे प्रत्येक दिवशी आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे इथे येऊन आपली मनोकामना सादर करतात आणि जे ते आपले काय गाऱ्हाणे आहेत तिथे मांडतात, त्यांची ती मनोकामना पुरी होते. इथून हा जो बाबाचांचा दर्गा आहे, जवळजवळ 350 वर्ष झालेली आहेत आणि याला विशिष्ट अशी परंपरा आहे. हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र येऊन या ठिकाणी जे उत्सव होतात, मोहरमचा उत्सव होतो मोठ्या प्रमाणात, त्यावेळी गावातील सर्व घरातून हिंदू लोक येऊन या ठिकाणी नारळ आणि गूळ वगैरे या ठिकाणी वाहतात. त्याचप्रमाणे नवस बोलतात आणि आपल्या भागामध्ये जी पूर्वीपासूनची परंपरा आहे, ज्याला 12 पाचातील देवस्थानं म्हणतात, त्या देवस्थानापैकी एक देवस्थान म्हणून या बाबाचांद देवस्थानाचा उल्लेख होतो. पिंगुळीचं हे परमपूज्य राऊळ महाराजांचं समाधी मंदिर कुडाळवासी आणि अन्य भाविकांना भक्तिपीठ वाटतं. भाविक आधी माऊलींचं दर्शन घेतात आणि मग महाराजांच्या दर्शनाला जातात. निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं सावंतवाडी हे गाव एकेकाळी भोसले राजघराण्याचं संस्थान होतं. गावातील भव्य राजवाडा राजेशाहीची साक्ष आपल्याला आजही देतो. सावंतवाडीचे साक्षात्कारी संत शेख महम्मद शेख अब्दुल्ला हे भोसले संस्थानात सामान्य कारकून या नात्यानं सेवेत रुजू झाले. अंगभूत सचोटी, शुद्ध चारित्र्य यामुळे त्यांनी महाराजांची विशेष मर्जी संपादन केली. त्यांना लाभलेली दिव्य दृष्टी पाहून त्यांची अलौकिक गुणसंपदा हेरून महाराजांनी त्यांना राजगुरुपद बहाल केलं. ही त्यांची तसबीर आणि ही त्यांची समाधी. सद्गुरू मियासाहेबांनी वयाच्या 55व्या वर्षी देह सोडला. आपल्या हयातीत सद्गुरू मियासाहेबांनी अनेक चमत्कार दाखवले आणि त्या चमत्कारांनी धर्मांधांची मती गुंग झाली. मियासाहेब भक्त सेवा मंडळाच्या वतीनं दर गुरुवारी इथं भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मिया मोहम्मद जयकाराने, मिया मोहम्मद जयकाराने, पावन झाली कीर्ती, पावन झाली कीर्ती, शोभली दयेची मूर्ती, शोभली दयेची मूर्ती. सुंदरवाडी पुण्यभूमी, सुंदरवाडी पुण्यभूमी, या मातीतून जन्मे साई, या मातीतून
जन्मे साई सदा वावरे भक्ता हृदय सदा वावरे भक्ता हृदय नाम जपाची ज्योती शोभली दयेची मूर्ती शोभली दयेची मूर्ती. भजन हे आकर्षण होतं आणि भजनावर त्यांचं सगळं अवलंबून होतं आणि भजन हेच श्रेष्ठ आणि भजनातूनच ते निर्णयांना उपदेश करायचे. मंडळाचं उद्दिष्ट काय नाही, सर्वांनी सांभाळायचं आणि सर्व धर्म समभाव हे सगळे धर्मावर यायचे आणि ते सगळ्यांनी एकत्र चालायचे. हाच उद्देश आहे आमचा आणि त्यांचा उद्देश हाच होता की असंच कोणत्याही धर्माला मागे सरायचं नाही, कोणत्याही धर्माचा श्रेष्ठपण द्यायचा नाही, सर्व धर्म सांभाळून घ्यायचे आणि सगळ्या धर्माला समजून घ्यायचे. हाच उद्देश त्यांचा होता आणि तोच उद्दिष्ट आम्ही समोर ठेवून त्याच उद्दिष्टाने आम्ही हे काम करतो आहोत. वाडीच्या रे संता संता वाडीच्या रे संता संता तुकाच माझी चिंता. सद्गुरू मियासाहेबांच्या पुण्यतिथीला इथं उरूस भरतो. त्या प्रसंगी भाविक भक्तिभावानं इथं एकत्र येतात. इथं हिंदू पद्धतीनं पूजाविधी होतो. तसंच मुस्लिम रिवाजाप्रमाणे फुलांची चादर आणि गलफही घातली जाते. इथं नांदणारी एकात्मता ही अजोड आहे. तूच अवलिया तूच सद्गुरु मी अडाणी तू माझो गुरु मी अडाणी तू माझो गुरु. वाट माका दाखयाता वाट माका दाखयाता तुकाच माझी चिंता चिंता तुकाच माझी. भेदुनी ब्रह्मांड पाहिले अनंता शब्द ब्रह्माईसे लाजवी अमृता परिसावी आता नामयाची गाथा. अमृत गाथा गाथा अमृत गाथा गाथा अमृत 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 गाथा.